सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 श्रोतेहो नमस्कार. निरामय या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोतेहो, आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये प्रसूती, वंध्यत्व आणि स्त्री रोगतज्ञ डॉक्टर अमृता टापरे यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आज श्रोतेहो आपण वंध्यत्वाची जी समस्या आहे त्याबाबतीत डॉक्टर अमृता यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम, मला सर्वात सुरुवातीला हे सांगा की वंध्यत्व म्हणजे काय? वंध्यत्व म्हणजे जेव्हा एक दाम्पत्य कंटिन्युअस 1 वर्ष कंटिन्यू प्रयत्न केल्यानंतर पण, त्यांचे कंटिन्यू संबंध राहिल्यानंतर पण जेव्हा त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही, त्याला वंध्यत्व असे म्हणतात. तो जो कालावधी असतो तो कंप्लीट 1 वर्षाचा असतो. 1 वर्षामध्ये जेव्हा ते प्रत्येक महिन्याला प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतात पण तरी त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही, त्याला आपण वंध्यत्व असे म्हणू शकतो. म्हणजे निराश न होता तुम्ही अगदी लग्नाच्या 3-4 महिन्यांनी लगेच घाबरून न जाता 1 वर्षभर तरी थोडी वाट बघितली पाहिजे. बिलकुल बिलकुल. काय कारणं असतात ही वंध्यत्वाची? ॲक्च्युली स्त्री आणि पुरुष हे दोघंही फर्टिलिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे की एक मूल जन्माला घालण्यासाठी एक स्त्री बीज आणि पुरुषाचं जे स्पर्म म्हणजे शुक्राणू म्हणतो ते इक्वली रिस्पॉन्सिबल असतं. तर जसं स्त्रीमध्ये आपण एक बघितलं तर जनरली आपलं एक गर्भाशय असतं, दोन्ही साईडला 2 फॅलोपियन ट्यूब्स म्हणजे ट्यूब्स असतात, नळ्या असतात आणि 2 अंडबीज असतं. आपली अशी एक रचना असते. तर आपण त्याचे कारणं समजून घेऊया. तर एक नॉर्मल प्रेग्नन्सी राहण्यासाठी जेव्हा आपल्याला मासिक पाळी येते तेव्हापासनं एक बीज बनतं. ठीक आहे. ते बीज जे असतं ते 14व्या-15व्या दिवसाला मॅच्युअर होतं. ते बीज बनणे महत्त्वाचं आहे, ते बीज फुटणे महत्त्वाचं आहे, ज्याला की आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर ते बीज फुटल्यानंतर आपल्या ट्यूबमधून जे आहे ते ट्यूबमधून ट्रान्सफर होतं, म्हणजे ट्यूबमधून जातं. म्हणजे दोन्ही साईडच्या ट्यूब्स जे आहे म्हणजे फॅलोपियन ट्यूब्स ज्या आहे त्या उघड्या असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे युट्रस आहे म्हणजे आपलं गर्भाशय आहे त्याची लायनिंग प्रॉपर असणं बरोबर आहे, की जेणेकरून तिथे येऊन गर्भ चिपकतो, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नको. तर ते नॉर्मल असणं महत्त्वाचं आहे. तर ह्या झाल्या स्त्री संबंधित गोष्टी. तर याचे आता काय काय कारणं असू शकतात स्त्रीमध्ये वंध्यत्व असण्याचे? सगळ्यात इम्पॉर्टंट की जेव्हा अंडबीज प्रॉपरली बनत नाही, म्हणजे जसं PCOD ज्याला आपण म्हणतो, की ज्यामध्ये काय होतं की जनरली बीज जे असतात ते मल्टिपल्स असतात. त्यातलं एक बीज जे आहे ते महिन्याला मॅच्युअर होत नाही. आणि अनओव्ह्युलेशन म्हणजे बीज जे आहे ते बीज फुटत नाही नॅचरली, आपल्याला त्याला सपोर्ट द्यावा लागतो बीज फुटण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर खूपदा असं होतं की काही थायरॉईडचे पेशंट्स असतात, डायबिटीसचे पेशंट्स असतात. त्याच्यानंतर काही हार्मोनल इम्बॅलन्स असतं स्त्रियांमध्ये, की कधीकधी ओबेसिटी असते, स्ट्रेस असतो, त्याच्यामुळे पण हार्मोनल इम्बॅलन्समुळे बीज जे असतं ते टाईमली बनत नाही, म्हणजे वेळेवर बनत नाही. आणि बीज न बनल्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. कधीकधी काय असतं की अंडबीजाची क्वालिटी ही स्त्रियाच्या एजवर डिपेंडंट असते. म्हणजे जी क्वालिटी बीजाची 20 वर्षाच्या बाईमध्ये असणार ती आपल्याला 35 ते 40व्या वर्षीमध्ये दिसत नाही. एक फॅक्टर असतो ज्याला AMH म्हणतात. ते फॅक्टर जे असतं ते आपल्याला दर्शवतं की बीजांची क्वांटिटी आणि क्वालिटी कशी आहे. ठीक आहे. तर हे आता प्रत्येक स्त्री ही स्वतःचं करिअर करण्यामध्ये गुंतलेली आहे. तर ज्यांना आपलं करिअर बनवून नंतर प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे तर त्यांना मी सजेस्ट करते की त्यांनी आपलं AMH तरी करून घ्यावं, म्हणजे आपल्याकडे किती वेळ आहे प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी ते त्यांना कळेल. ठीक आहे. तर त्या फॅक्टरवरून आपल्याला कळतं. त्याच्यानंतर ट्यूब्स उघड्या असणं महत्त्वाचं आहे. ट्यूब्स उघड्या ब्लॉक असण्याचे काय काय कारण असू शकतात? तर आपल्याला लहानपणी आपल्या एरियामध्ये ॲक्च्युली TBचं प्रमाण जास्त आहे. त्याला आपण आपल्या अंडाशयाचा किंवा ट्यूबचा TB जर झाला चुकून तर त्यामध्ये काय होतं की ट्यूब्स ब्लॉक होतात जनरली.
हे आपल्याला माहिती नसतं की आपल्याला झालेलं आहे किंवा काही त्याचे लक्षणं दिसत नाही आपल्याला. पण ट्यूब्स जे आहेत ते त्याच्यामुळे ब्लॉक होतात. कधी इन्फेक्शनमुळे पण ब्लॉक होतात. तर जर त्या ट्यूब ब्लॉक असतील तर नॅचरली प्रेग्नन्सी राहणार नाही. किंवा ट्यूबमध्ये पाणी भरलं तर ट्यूब खूपदा असं होतं की का असं होतंय, पेशंट प्रश्न विचारतात की मॅडम माझ्या नळ्या का ब्लॉक आहे. याचं एक कारण नसतं. कधी इन्फेक्शन असतं, कधी TB असतो, कधी असं होऊ शकते की कधी तिला इंजुरी झाली असेल पण आपल्याला माहिती नाही. तर त्याचं एक कारण असतं की ट्यूब ब्लॉक होणे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण गर्भपिशवीमध्ये काय काय समस्या येऊ शकतात. कधी आपल्याला फायब्रॉइड म्हणजे मासाच्या गाठी होतात गर्भपिशवीमध्ये. कधी जे असतं ते एंडोमेट्रियल पॉलिप होतं. पॉलिप ही असं एक मासाची गाठच आहे की ज्याच्यामुळे जे आपलं लायनिंग असतं गर्भपिशवीचं ते डिस्टर्ब होऊन जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला नॅचरली प्रेग्नन्सी राहत नाही. आणि अजून एक की TB जो आहे तो एंडोमेट्रियल म्हणजे गर्भपिशवीला पण अफेक्ट करतो. त्याच्यामुळे काय होतं की तिथली जी लायनिंग आहे जी गर्भला चिपकवते ती लायनिंग खराब होऊन तिथे आपल्याला जी रिसेप्टिव्हिटी म्हणजे जे गर्भपिशवीचं एक नॉर्मल फंक्शन आहे ते खराब होऊन जातं. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे न्यूली मॅरिड कपल आहे मला त्यांना सांगू इच्छितो, ज्या माझ्याकडे बरेचसे पेशंट्स येतात, ज्या कमी वयाच्या स्त्रिया असतात त्यांना एक समस्या असते की त्यांना नॅचरली जे संबंध ठेवण्यामध्ये बराच प्रॉब्लेम होतो. खूपदा ती भिलेली असते. त्याला जे नॉर्मल आपलं योनी मार्ग असतो तो त्यांचा टाईट होऊन जातो. त्याच्यामुळे नॅचरली कॉन्टॅक्ट ठेवण्यासाठी बरेचदा त्यांना प्रॉब्लेम होतो. त्यांना भीती वाटते किंवा नॅचरली संबंध राहत नाही. अशा वेळी मी त्यांना सांगते की तुम्ही घाई करू नका. स्पेशली मेल पार्टनर्स किंवा जो माणूस असतो जो तिचा हजबंड आहे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. कारण स्त्री जी आहे ती स्वतःलाच कळत नाही की माझं काय चुकतंय आणि ती नेहमी स्वतःला दोष देत राहते. कारण नॅचरली खूपदा असं होतं की 1-2 वर्ष कपल ट्राय करतं पण नॅचरली नॉर्मल कॉन्टॅक्ट जेव्हा होत नाही तेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही आणि त्याचा संपूर्ण दोष जो आहे तो त्या बाईला दिला जातो. म्हणजे लगेच वंध्यत्वाची समस्या असं समजू नये. वय कमी आहे तर तुमच्या हातात भरपूर वेळ आहे आणि तुम्ही त्याच्यावर शांततेत स्पेशली त्या हजबंडनी समजून घेऊन त्याच्यावर त्या बाईला वेळ द्यायला पाहिजे. तिला आपल्या पार्टनरच्या काय समस्या आहे किंवा आपल्या काय समस्या आहे हे जाणून घेऊन त्याच्यावर उपाय करायला पाहिजे. ठीक आहे. येस. तुम्ही आता जेव्हा सांगितलं की गर्भाशयाच्या नळ्या ह्या बरेचदा ब्लॉक असतात, तर जेव्हा उशिरा लग्न होतं किंवा प्रेग्नन्सी राहत नाही आणि डॉक्टरकडे जाऊन पोहोचल्यावरती लक्षात येतं ह्या नळ्या ब्लॉक आहेत, पण एरवीलासुद्धा ह्या नळ्या ब्लॉक असताना मासिक पाळीमध्ये म्हणा किंवा काही इतर वेळेला काही अडचणी निर्माण होतात का तिच्या शरीरामध्ये? अजिबात नाही. नळ्यांचं आणि मासिक पाळीचं काहीही संबंध नाही. हे जे नळ्यांचं काय काम असतं की आपलं जेव्हा अंडाशी बनतं आणि ते फुटतं म्हणजे एग रिलीज होतो, त्या एगला आणि त्या बीजाला कॅप्चर करणे आणि जेव्हा संबंध राहतील तेव्हा तिथे गर्भ बनवणे हे त्या नळ्यांचं काम असतं. त्याचा आणि मासिक पाळीचा काहीही संबंध नसतो. म्हणजे जर नळ्या पण ब्लॉक असतील तुमच्या तर तुमची मासिक पाळी इरेग्युलर होईल किंवा असं काही होईल असं काहीच जाणवत नाही. कारण बरेचदा असं होतं की असं सांगितलं की संभ्रम असतो की आतापर्यंत तर माझं सगळं छान होतं, नीट होतं, अजिबात आणि मग नळ्या ब्लॉक आहे हे आपल्याला फक्त जेव्हा आपण टेस्ट करतो तेव्हाच कळतं. एरवीला जेव्हा मासिक पाळी संबंधी तुम्ही सांगितलं की PCOD हे पण एक कारण असतं त्याचं, तर याचे कसे दीर्घकालीन परिणाम होतात ते पण आपण सांगूया. दीर्घकालीन परिणाम म्हणजे आजकाल काय झालं आहे की 10 पैकी 5 मुलींना PCODचा समस्या आहे. PCOD म्हणजे काय, तर तो एक आजार अजिबात नाही आहे. हे लोकांचा खूप संभ्रम आहे की आजार आहे आणि त्याच्यावर आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरांनी औषधं दिले की तो आजार ठीक होईल. ॲक्च्युली तो आजार आहेच नाही. तो एक हार्मोनल इम्बॅलन्स आहे, हार्मोनल डिसऑर्डर आहे, जो की बरेचदा काय होतं की आपण स्वतःहून ओढवून घेतलेला असतो. आजकाल ज्या 10th पासून जे सगळं अभ्यास आपण मुलांच्या मागे लागतो, मुलींच्या मागे लागतो की आता तुझी 10वी आली, अभ्यास करायचं. आणि एक आपली लाईफस्टाईल बदललेली आहे, आपलं खानपान बदललेलं आहे, त्याच्यामुळे ओबेसिटी येते. त्याच्यामुळे काय होतं की हार्मोनल इम्बॅलन्स होतो. अशा मुलींमध्ये काय होतं की मासिक पाळी जी आहे ती 2-2, 3-3 महिने येत नाही. तर 2-2, 3-3 महिने जेव्हा मासिक पाळी येत नाही तेव्हा आपल्याला मासिक पाळी येण्यासाठी औषधं घेऊन ती आणावी लागते. तर ती का येत नाही, तर त्याचं रिझन मी तेच सांगितलं की जेव्हा महिन्याला आपल्या मासिक पाळी कशी येते तर महिन्याला एक बीज बनतं. ते बीजाचं काम असतं एग रिलीज करणं,
त्याच्यानंतर आपलं युट्रसमध्ये किंवा गर्भपिशवीमध्ये लायनिंग बनवणं. ती लायनिंग जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही तर ती निघून जाते. त्याला आपण ब्लिडिंग म्हणजे मासिक पाळी आली असं म्हणतो. तर PCODच्या पेशंट्समध्ये काय असतं की ही जे बीज आहे ते एक न बनता असे छोटे छोटे मल्टिपल्स बनतात. त्यापैकी एकही बीज मॅच्युअर होत नाही, म्हणून प्रेग्नन्सी राहत नाही पुढे जाऊन. ठीक आहे. पण पाळी न येण्याचं कारण हे आहे की हे जे बीज असतात ते कंटिन्युअस गर्भपिशवीतली लायनिंग कंटिन्यू बनवत राहतात आणि म्हणून ती निघत नाही महिन्याला. ती कंटिन्युअस प्रोसेस 2-2, 3-3 महिने चालत राहते आणि म्हणून आपल्याला पाळी येत नाही. हे बेसिक आपल्याला कळणे गरजेचं आहे. तर याचे कारणं तेच असतात की लाईफस्टाईल आपली बदललेली आहे. कंटिन्युअस आपण 12-12 तास मुलांना बसून अभ्यास करायला लावतो, खेळ नाही, काही नाही. त्याच्यामुळे काय होतं की जे ओबेसिटीमुळे हार्मोनल इम्बॅलन्स येऊन आपल्याला ही समस्या उद्भवते. पुढे जाऊन याचे परिणाम हेच असतात की प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम्स होतात. पुढे जाऊन अशा मुलींमध्ये डायबिटीज होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर ओबेसिटीमुळे ऑब्व्हियसली हायपरटेन्शन म्हणजे बीपीचा त्रास होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या मुलींमध्ये मी एक बघितलं आहे की कारण त्यांच्या फेशियल फीचर्स म्हणजे जे आपलं दिसणं आहे त्याच्यावरती खूप परिणाम होतो. PCODमध्ये काय असतं की जनरली हार्मोनल इम्बॅलन्समुळे अति केस गळणे, जसं माणसांमध्ये आपल्याला हेअर लॉस दिसतो की समोरचे केस जायला लागतात, तसा तो त्या प्रकारचा हेअर लॉस असतो. म्हणजे समोरून टक्कलपणा यायला लागतो. मान अतिशय काळी होणे, आपल्याला वाटतं की आपण उन्हात फिरतोय म्हणून मान काळी होते, तर असं नाही आहे. त्याला जे आहे ते हायपर इन्सुलिमियामुळे काय होतं की मानेचा काळेपणा येतो. त्याच्यानंतर जी पोटावरची चरबी आहे ते अति वाढते. ठीक आहे. चेहऱ्यावर अति प्रमाणात ॲक्ने म्हणजे पिंपल्स यायला लागतात. अशा मुलींमध्ये काय होतं की सेल्फ कॉन्फिडन्स कमी होऊन जातो. त्यांना वाटतं की मी काहीतरी चुकीचं करते किंवा काहीतरी मला की मी डायटिंग पण करते तरी माझं वजन कमी नाही होतं आहे. कारण त्या मुली लिटरली माझ्याकडे असं घेऊन येतात की मॅडम मी तर इतकं करते, डायटिंग करते, तरी पण माझं वजन कमी नाही होतं आहे. पण त्यांना एक समजणे गरजेचं आहे की जेव्हा तुम्ही डायटिंग करता त्याच्यासोबत एक्झरसाइज इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. जोपर्यंत तुम्ही एक्झरसाइज करणार नाही आणि तुम्ही डाएट प्रॉपर घेणार नाही तोपर्यंत ते जे आहे ते तुमचं जे लाईफस्टाईल आणि डाएटिंग आणि एक्झरसाइज याच्यामुळे जे हार्मोनल इम्बॅलन्स झालेलं आहे ते ठीक होणार नाही आणि हा प्रॉब्लेम ठीक होणार नाही. म्हणजे 16व्या-17व्या वर्षाच्या ह्या मुली ज्यांना PCODचा प्रॉब्लेम होतो आणि असे काहीतरी लक्षणं दिसत आहेत, तर बाह्य लक्षणांवरती त्यांनी उपचार न करता अशा कार्यक्रमांमधून जेव्हा त्या PCOD सारखी माहिती ऐकतात तर त्यांनी तपासून बघावं की आपली पाळी रेग्युलर आहे का. तपासून ॲटलिस्ट जाऊन भेटा, त्यांना प्रश्न विचारा की काय याचं काय रिझन आहे, त्याचं काय रिझन आहे. ते नक्कीच तुमच्या प्रश्नाचं समाधान करतील. आणि या समस्येकडे लक्ष दिलं नाही तर त्यांना पुढे जाऊन गर्भधारणेत पण अडचण येणार आहेच. बिलकुल बिलकुल. पुरुषांमध्ये काय कारणं असतात ती सांगूया आपण वंध्यत्वाची. पुरुषांमध्ये जनरली काय असतं की आपल्याला जेव्हापर्यंत आपण टेस्ट करत नाही, ज्यांची शुक्राणूची तपासणी म्हणजे सिमेन ॲनालिसिस ज्याला म्हणतात ते करत नाही, तोपर्यंत आपल्याला अजिबात लक्षात येत नाही की हे पुरुषामध्ये काय कारण आहे. जेव्हा सिमेन ॲनालिसिस म्हणजे काय असतं की जनरली आपण त्यांच्या शुक्राणूची टेस्ट करतो. त्याच्यासाठी आपल्याला 2 ते 3 दिवस संबंधामध्ये गॅप पाहिजे असतो. तर शुक्राणू कमी असणं किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन असणं किंवा त्या शुक्राणूची क्वालिटी कमी झालेली असणं हे जे आहे हे प्रेग्नन्सीमध्ये अडथळा निर्माण करू शकतात. तर शुक्राणूची क्वालिटी किंवा क्वांटिटी का कमी होते, तर आजकाल सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की आपले लाईफस्टाईल, अति ओबेसिटी, परत तिथे तेच आलं ओबेसिटी, ज्यांच्यामध्ये खूप जास्त लठ्ठपणा किंवा खूप जास्त स्ट्रेसफुल लाईफ असते किंवा व्यसन, दारू, सिगरेट. आजकाल तर हे इतकं कॉमन झालेलं आहे की आधी फॅड झालेलं आहे की सिगरेट पिणं, दारू पिणं, गुटखा खाणे किंवा अजून वेप आलेलं आहे. ते आपल्या स्पर्म्सवर म्हणजे शुक्राणूवर अतिशय हानिकारक परिणाम करतात. हे जनरली मुलांना माहितीच नसतं. म्हणून अर्ली एजपासून आता काय झालेलं आहे की सिमेन म्हणजे शुक्राणूचं प्रमाण जे आहे, स्पर्मचं प्रमाण जे आहे ते कमी कमी व्हायला लागलेलं आहे पुरुषांमध्ये आणि ते त्यांना माहितीच नसतं. जेव्हा आपण टेस्ट करतो तर एक 25 वर्षाच्या माणसाची जर आपण टेस्ट केली तर तो एकदम हैराण होऊन जातो की मॅडम माझं कसं काय कमी झालं, मी तर अगदी यंग आहे. म्हणजे हे ओल्ड माणसांमध्ये जनरली बघायला मिळतं. पण कसं आहे त्याच्यानंतर आपण बाकीच्या टेस्ट पण अशा लोकांमध्ये करायला पाहिजे, जसं की डायबिटीज झालं, थायरॉईड झालं,
अशा थायरॉईड डिसऑर्डर्स, त्याच्यामुळे कसं आहे की शुक्राणू जे आहे ते कमी होऊ शकतात. बाकी जे आहे अनुवांशिकता आणि बाकी प्रकार आढळतात जर आधी असेल तर, पण ते टेस्ट केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. म्हणून जे आहे की शुक्राणूचं प्रमाण किती कमी आहे, त्याच्यामध्ये इन्फेक्शन आहे का, किंवा बाकी काही त्याच्या मॉर्फोलॉजी म्हणजे जे कसे असतात शुक्राणू, ते डेड आहे जास्ती, म्हणजे मेलेले शुक्राणू जास्त दिसतात का त्या सॅम्पलमध्ये, याच्यावर बऱ्याचशा टेस्ट आहे. त्याच्यानुसार त्याची वेगवेगळं कारणं असतात जे की आपण बघायला पाहिजे आणि त्याच्यावर बरोबर डॉक्टरकडच्या सल्ल्याने, डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेऊन त्याचं समाधान करणे गरजेचं आहे. फक्त वंध्यत्वावर फक्त बाईला पाठवून तिची ट्रीटमेंट करणे हे अगदी म्हणजे मान्य करण्यासारखंच नाही आहे, कारण की बाई आणि पुरुष हे इक्वली रिस्पॉन्सिबल असतात. म्हणून दोघांनी सोबत येणे गरजेचं आहे, दोघांनी समजून घेणे गरजेचं आहे, दोघांच्या तपासण्या करणं अगदी महत्त्वाचं आहे. निश्चितच. उपचार काय काय अवेलेबल आहे त्याच्यावरती, वंध्यत्वावर? उपचार म्हणजे जे कारण त्याच्यावर तो उपचार. जसं की मी सांगितलं की बाईमध्ये जर का PCOD असेल किंवा तिचं AMH, जसं मी सांगितलं AMH कमी असेल, म्हणजे जी एक्सची क्वालिटी कमी झाली असेल, किंवा अजून काही, त्याच्यानुसार त्याच्यावर उपचार असतात. जसं PCOD असेल तर त्याच्यावर आपण तिला वजन कमी करायला सांगू शकतो. हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर त्याच्या गोळ्या देऊन हार्मोन्स ठीक करू शकतो आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंट करू शकतो. ट्यूब्स ब्लॉक असतील तर त्या नळ्या उघडण्यासाठी पण ऑपरेशन येतं, ते आपण प्रयत्न करू शकतो. किंवा जर गर्भपिशवीचा किंवा ट्यूबचा TB झाला असेल तर त्याच्यासाठी TBची ट्रीटमेंट करू शकतो. जर का गर्भपिशवीचा प्रॉब्लेम असेल, गर्भपिशवीमध्ये फायब्रॉईड झालेला असेल किंवा गर्भपिशवीमध्ये सुजन झालेली असेल किंवा पॉलिप असेल तर त्याच्यानुसार आपण ते ऑपरेशन प्लॅन करून ती ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजे ते जी समस्या आहे त्याच्यावरती आपण जर प्रॉपर ट्रीटमेंट केली तर रिझल्ट आपल्याला लवकर मिळतो आणि प्रॉपर मिळतो. म्हणजे सगळ्या समस्यांवरती उपाय आहे. अगदी. मला आता हे विचारायचं आहे की वंध्यत्वाची कारणं, किंवा आता आपल्याला खूप सगळे पेशंट्स मिळतात, जोडपे दिसतात की ज्यांना वंध्यत्वाचं समस्या आहे आणि ते ट्रीटमेंट पण करवून घेतात, पण तरीसुद्धा जे एखादं नवीन दाम्पत्य असतं तर त्यांच्या मनात भरपूर भीती असते आणि त्यांना असं वाटतं की बापरे खूप टेस्ट करायला सांगणार आहेत आणि बापरे विनाकारण सांगतात, म्हणजे काय बरेच काही काही त्यांच्या मनात शंका येतात. तर आपण हे सांगूया की सुरुवातीला नेमक्या कोणत्या कोणत्या टेस्ट करवून घेतल्या जातात आणि त्या किती गरजेच्या असतात? जसं की तुम्ही म्हटलं की नवीन लग्न झालेलं आहे, तर नवीन लग्न झालं म्हणजे त्यांचं वय कमी असेल हे गरजेचं नाही आहे, पहिलीच गोष्ट. आता लेट मॅरेजेस आहे, जर का कपल 20 वर्षाचं किंवा 25 वर्षाचं असेल तर आम्ही कोणीच डॉक्टर अगदी म्हणजे टेस्टचा भडीमार करत नाही. स्टार्टिंगला त्यांना काउन्सिलिंग करतो की नाही हे असं असं आहे. बऱ्याच कपल्सला माहिती नसतं की आपण केव्हा कॉन्टॅक्ट्स ठेवायचे, कसे ठेवायचे, किंवा त्यांच्या मनात प्रश्न असतात तर त्यांचं समाधान करणे, किंवा मग बाकी काही असतील त्यांची हिस्ट्री विचारून की आधी फॅमिली हिस्ट्री कशी आहे, काय कसं आहे ते विचारून त्याच्यानुसार आपण त्यांना काउन्सिलिंग करतो, तशा त्यांना टेस्ट देतो. अगदी आले आणि बस ह्या टेस्ट करा असं कधीच नसतं. दुसरं जे कपल असेल आता की लेट मॅरेजेस आहे, जसं मी म्हटलं, जर का कपल्सचं वय 35+ असेल किंवा 30+ असेल तर त्याच्यानुसार कधी कधी कपल म्हणजे बाई 35 वर्षाची असते आणि माणूस 40 वर्षाचा असतो. अशा कपल्समध्ये आपण खूप लेट करू शकत नाही, म्हणून बेसिक टेस्ट करणे तर गरजेचंच आहे की जेणेकरून, कारण त्यांना प्रेग्नन्सी 1 वर्षात प्लॅन करणं गरजेचंच असतं. बिकॉज अजून वय वाढलं तर आपल्या नॅचरली प्रेग्नंट राहण्याचे चान्सेस जे आहे ते अजून कमी होतात. म्हणून कपल्सची हिस्ट्री विचारून, कपल्सचं वय अंदाजे बघून आम्ही टेस्ट करवतो. आणि नवीन लग्न झालेल्या जोडपांना मी अगदी सांगू इच्छिते की तुम्ही जर का प्रेग्नन्सी प्लॅन करत आहे, जर तुम्हाला ठेवायची पण असेल तरी तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला भेटून एकदा काय काय मेडिसिन्स घ्यायच्या, सप्लिमेंटरी घ्यायचं आणि कसे कॉन्टॅक्ट्स ठेवायचे, ॲटलिस्ट एवढी माहिती तरी घेऊन या. म्हणजे कसं आहे की आपण काय आपली लाईफस्टाईल पण इम्पॉर्टंट असते, काय काय आहार घेणे गरजेचं आहे, कसं स्ट्रेस मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, ते किती इम्पॉर्टंट असतं, कारण त्या बीजांच्या क्वालिटीवर तुमचं पुढचं जनरेशन जे आहे ते अवलंबून असतं. म्हणून तुम्ही त्याच्यावर पण भर देणं गरजेचं आहे. म्हणून ही भीती अगदी काढून टाकायची आणि बिनधास्त जाऊन तुमच्या डॉक्टरांना तुम्ही जाऊन तुमच्या मनात जे काही शंका आहे त्याचं निराकरण करू शकता. म्हणजे ऐकीव माहितीवरती अजिबातच जाऊ नये, बिलकुल आपण सरळ सरळ आपल्या डॉक्टरांना भेटावं. आणि जी काही समस्या असेल त्याच्यावरती तुम्हाला समाधानकारक असा उपचार उपलब्ध आहेच आणि तो मिळणार असतो. बिलकुल. फक्त तुमची तशी तयारी असली पाहिजे. तुम्ही सांगितलंच की त्यांनी प्लॅन करायचं असेल तर निश्चितच आपल्या डॉक्टरांचा सल्ला आधी घ्यावा.
पण तरीसुद्धा आपण आता काय सांगू शकू की ह्या अशा समस्या येऊ नये म्हणून जीवनशैलीमध्ये त्यांनी काय बदल केला पाहिजे? जीवनशैलीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की आजकाल आपण मी म्हटलं व्यसनं त्याच्यापासून लांब राहायला पाहिजे. लाईफस्टाईल मॅनेजमेंट म्हणजे जे काही आपण सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे फक्त काम करणे, बसणे, अभ्यास करणे किंवा कम्प्युटरवर काम करतात इंजिनियर्स जे आहे सकाळपासून रात्रीपर्यंत, किंवा इवन बँकर्स पण जे बँकेत काम करतात, किंवा कुठलाही जॉब असो. जर तुमचा सिटिंग जॉब आहे तर तुम्ही रोज 1 तास स्वतःला द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये 1 तास एक्सरसाइज तुम्ही करायलाच पाहिजे, ती स्त्री असो की पुरुष असो. त्याच्यामुळे काय होतं की जे तुमचे हार्मोन्स आहे ते स्टेबल राहतात. 10,000 स्टेप्स डेली जर तुम्ही हे टार्गेट ठेवलं तर तुमचं डेली एक्सरसाइज पण होईल आणि पुढे जाऊन जे हार्मोनल इम्बॅलन्स आणि प्रॉब्लेम्स आहे ते होणार नाहीत. ठीक आहे. दुसरं की आहारामध्ये तुम्ही कमीत कमी जंक फूड वापरणे, मैद्याचे पदार्थ, अति साखर, अति तूप, अति तेल यांचा वापर कमीत कमी करणे आणि जसं फायबर्स जास्तीत जास्त, हिरव्या पालेभाज्या जास्तीत जास्त खाणे, म्हणजे तुम्ही त्याच्यावर काम करणे गरजेचं आहे. दुसरं की स्ट्रेस मॅनेजमेंट साठी 8 तास झोप घेणे अगदी गरजेचं आहे. कारण या सगळ्या गोष्टींचा जो परिणाम आहे तो आपल्या हार्मोन्सवर, आपल्या बीजांवर होत असतो. हे आपण नाकारू नये आणि खरंच याच्यावरती आपण काम केलं तर नॅचरली प्रेग्नन्सी राहायला मदत होते. म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्ही योगा करू शकता, मेडिटेशन करू शकता. आणि हे दोघांनाही लागू आहे, म्हणजे फक्त बाईनीच करावं असं नाही, माणसांनी पण करावं, अगदी गरजेचंच आहे. आणि निश्चितच मला असं वाटतं की प्रेग्नन्सीसाठी तर मदत होणार आहे, पण तुमचं स्वतःचं म्हणजे तुम्ही सुदृढ पण राहणार आहात. अगदी प्रेग्नन्सी राहिली तरी तुमची हेल्दी प्रेग्नन्सी राहील. पुढे जाऊन प्रेग्नन्सीमध्ये BP, शुगर अशा समस्या येणार नाही आणि अगदी तुमची प्रेग्नन्सीचा जो प्रवास आहे तो सुखरूप होईल. म्हणजे दोन्ही आपल्याला विन विन सिच्युएशन असतात. ती सुदृढता जर असेल तर येणारं बालक जे आहे त्याचं पण तुम्ही आनंदाने स्वागत करू शकता. बिलकुल. आणखीन काय सांगू आपण, म्हणजे उशिरा जे लग्न होतं तर त्यांच्यासाठी रिस्क तर असतेच, तर त्यांच्यासाठी म्हणून काय सांगाल की लग्नाचं वय जे आहे त्याच्याकडे त्यांनी कसं लक्ष द्यावं किंवा तुम्ही काय सल्ला द्याल त्यासाठी? आजकाल काय आहे की प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला आपलं करिअर जास्त महत्त्वाचं असतं आणि ते आहे पण, कारण आतापर्यंत आपण त्या गोष्टीसाठी पूर्ण मेहनत केलेली असते. तर एक इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी आली पाहिजे, मी करिअरमध्ये या ठिकाणपर्यंत पोचलो पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून त्या हिशोबाने कधी कधी काय होतं, कपल्स लवकर लग्न जरी झालं, 30शीमध्ये जरी लग्न झालं, कारण 30शीमध्येच आजकाल लग्न होतात, त्याच्या आधी तर जनरली होत नाही. तर 30शीमध्ये लग्न केल्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सी जी आहे ती खूप जणं खूप लेट प्लॅन करतात. लग्नाच्या 5 वर्ष 6 वर्षानंतर आम्हाला बाळ पाहिजे, तोपर्यंत बाळ नको. म्हणजे खूप कपल्स येतात की लग्नाच्या 5-6 महिन्यात प्रेग्नन्सी राहिली पण आता आम्हाला मूल नको, असे पण येतात. तर तुम्ही आधी स्वतःच्या ते सांगते की बेसिक तपासण्या करून घ्या. प्रत्येक स्त्रीने 30शीनंतर स्वतःचं AMH करणं गरजेचं आहे. AMHनी आपल्याला बीजाची क्वालिटी क्वांटिटी समजते, त्याच्यानुसार आपल्याकडे किती टाईम आहे हे आपल्याला समजू शकतं. जर AMH तुमचं कमी असेल तर तुम्ही खूप स्वतःला वेळ न देता, म्हणजे खूप जास्त टाईम न लावता प्रेग्नन्सी प्रॉपरली त्या ड्युरेशनमध्ये प्लॅन अप केली तर पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला राहण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण जर तुमचा AMH आताच कमी आहे तर जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपलं बीजांची क्वालिटी आणि क्वांटिटी कमी होत जातं, हे आपल्याला AMH जे आहे ते सांगत असतं. तर जर बीजांची क्वालिटी आणि क्वांटिटी जेव्हा कमी होते, जेव्हा आपल्याला नॅचरली प्रेग्नन्सी राहण्यासाठी जी आहे ते प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर जेव्हा अशा स्त्रिया ज्या असतात की सपोज मला आता लग्न लेट करायचं आहे किंवा प्रेग्नन्सी लेट प्लॅन करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्यामध्ये जे आहे ते आपण एक स्टोअर आपले करू शकतो. त्याच्यासाठी हा पण एक आपल्या सायन्सनी आपल्याला एक प्रोव्हिजन दिलेलं आहे. तर म्हणून तुमचे एक फ्रीजिंग तुम्ही करू शकता आणि पुढे जाऊन एक फ्रीजिंग केल्यानंतर तुम्हाला जेव्हा प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे तर तेव्हा तुम्ही ते एग्ज वापरू शकता. आणि जसं मी सांगितलं की माणसांमध्ये किंवा मुलांमध्ये तुम्ही एक स्वतःचं शुक्राणूची बेसिक तपासणी असते ती तुम्ही करू शकता. म्हणजे एव्हरीथिंग इज नॉर्मल आहे की नाही, थायरॉईड तुम्ही करू शकता, शुगरची तपासणी तुम्ही करू शकता. ह्या बेसिक तपासण्या जर तुम्ही केल्या तर तुम्हाला कळेल की आपल्या हेल्थ कसं आहे, काय आहे, आणि त्याच्यानुसार तुम्ही आपली प्रेग्नन्सी आपल्या टाईमनुसार प्लॅन अप करू शकता. तर मॅडम, जाता जाता आपण काय संदेश द्याल आमच्या श्रोत्यांना? हा एकच संदेश आहे की जेव्हा तुम्हाला वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी जे म्हणतात याची भीती न बाळगता तुम्ही जाऊन डॉक्टरचा सल्ला घ्या, प्रॉपर डॉक्टरला भेटा, तुमचे जे मनातल्या शंका आहे त्याचं प्रॉपर निराकरण करा. आणि जर तुम्हाला
त्या काही पण प्रश्न असतील किंवा काही जर डॉक्टरने सांगितलं की हे कारणं असू शकतात, त्याचा घरी गुगलवर म्हणजे हल न हे करता किंवा उपाय न शोधता तुम्ही डॉक्टरला जाऊन भेटा. कारण गुगलनी काय होतं की गुगलमध्ये एक रॅन्डम माहिती येतं. ती जी रॅन्डम माहिती आहे आपण त्याच्यावर उपचार करायला लागतो की हे मला हे असू शकतं, ते असू शकतं, ते असू शकतं. असं जनरली नसतं. त्यापेक्षा आपल्याकडे इतके सारे टॅलेंटेड तज्ज्ञांची मदत घ्यावी. आहेत, अवेलेबल आहेत तुमच्यासाठी. तुम्ही त्यांना जाऊन भेटा आणि जे काही तुमचं कारण असेल त्याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट करा. आणि बेसिकली तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट, लाईफस्टाईल मॅनेजमेंट याकडे पण इक्वली लक्ष द्या. कारण जर तुम्ही ते केलं तर अर्धे प्रॉब्लेम्स तसेच तुमचे सॉल्व्ह होतील आणि डॉक्टर्स तर आहेच तुमच्या मदतीसाठी. मॅडम, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वंध्यत्वासंबंधित जी माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितली त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. 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 सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.